सूर्योदय ही अशी घटना आहे जिच्या घडण्याने पृथ्वी तलावरच्या सर्व प्राण्यांना नवजीवन मिळाल्याची अनुभूती होत असते. असाच एक अगाध सूर्योदय बाळकुम गावात 1969 साली देवराम लक्ष्मण भोईर यांच्या घरी झाला आणि बाळकुमच्या ग्रामजनांना नवजीवन मिळाल्याची अनुभूती झाली. बाळकुमच्या मातीत स्वतःचं आयुष्य घडवत वडील देवराम भोईर यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू पीत 30 वर्षांपूर्वी बाळकुम मध्ये उगवलेल्या या तेजोयमान सूर्याने बाळकुमच्याच नव्हे तर त्यांच्या आसपासच्या लोकांच्या प्रगल्भ भविष्याकरता वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत 1997 साली राजकारणाच्या आकाशात झेप घेतली आणि निवडणुकीत निवडून आल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर जनजनांच्या मनात स्थान मिळवलं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण याचं प्रत्यक्ष जर उदाहरण असेल तर ते म्हणजे संजय भोईर. प्रत्येक चांगल्या गोष्टीकडे, प्रत्येक विधायक गोष्टीकडे, उपक्रमाकडे ते फक्त आणि फक्त सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. रात्री तुम्ही 2, 2:30, 3ला केव्हाही फोन करा, कुठल्या एरियामध्ये काही घटना घडली तर धावून येणारे एकमेव नगरसेवक म्हणजे आमचे संजयजी भोईर साहेब हेच आहेत. देव माणसातच आहे आणि तो देव ह्या दादांच्यात आहे. काही लोकांना असं वाटतं की खरंच म्हणजे मुलगा असावा तर असा. सख्खा मुलगा पण एवढं करणार नाही इतकं ते आमचं करतात. मग आम्हाला त्यांच्याविषयी अतिशय अभिमान वाटतो की आमच्या मागे, आमच्या पाठीशी आमचा हा मुलगा आहे. ही सगळी मंडळी आमच्या सेवेला ताबडतोब धावून येणारी मंडळी आहे. मला असं वाटते देवालयामध्ये देवाची पूजा करण्याच्या बरोबर त्या दादाचाही फोटो ठेवून त्याची पूजा करावी. इतका तो उच्च माणूस आणि सगळ्यांना उपयोगी पडणारा माणूस आहे. I never found anybody in my entire life that the person who has such a kind heart and a man of action, I would say, and dedicated to his work. संजय भोईर एक नाम नहीं, एक व्यक्ति नहीं, बल्कि एक सिंबल है. लहान भाऊ भूषण, बहिणी शशिकला व कमल, आई जनाबाई आणि वडील देवराम लक्ष्मण भोईर यांचे लाडके सुपुत्र संजयजींचं बालपण बाळकुमच्या गल्ली बोळात गेलं. बालपणीचा आस्वाद घेत घेत शिक्षणाचा पदर धरण्याकरता 3 वर्षाच्या वयात संजयजींचं होली मेरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पदार्पण झालं. आई वडील माझे शेती करून, शेती आणि खाडीमध्ये मच्छी पकडून एक पैशाला त्या ठिकाणी मदत होती की आपण एक पैसा त्या ठिकाणी कमवून आणि कमवल्यानंतरच आपल्या मुलांचा त्या ठिकाणी गुजारा करू शकतो. की आम्ही एक व्यवसाय त्या ठिकाणी करत होतो. आमची दुधाचा व्यवसाय होता. सकाळी 2, 2:30 ते 3 वाजता उठायचा आणि दूध काढण्यासाठी त्या ठिकाणी जायचा आणि हा जे निघालेलं दूध होतं ते आम्ही सोसायट्यांमध्ये आणि ठाण्यामध्ये विकण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन जात होतो. आईवडिलांची इच्छा होती की चांगल्या स्कूलमध्ये त्या ठिकाणी आमची मुलं शिकावी आणि त्याच्यानंतर मग आम्हाला मी विद्याप्रसारक शाळेमध्ये त्या ठिकाणी आलो. इयत्ता 10वीपर्यंत त्या ठिकाणी मी शिक्षण विद्याप्रसारक शाळेमध्ये त्या ठिकाणी घेतला. अभ्यासापेक्षा त्याचं वेगळं लक्ष जे राजकारणामध्ये ते त्यावेळेला सुद्धा आम्हाला जाणवायचं, कारण तो वर्गामध्ये अतिशय नम्र शांत बसलेला असायचा. आपण कधी उलट उत्तर नाही, अतिशय प्रामाणिक मुलगा. आई वडिलांच्या सुसंस्कृत संस्कारांच्या छत्रछायेत मोठे झालेल्या संजयजींनी बघता बघता तरुणाईचा टप्पा गाठला. या तरुणाईनी आपल्या आगरी बांधवांच्या समाजकारणासाठी राजकारणात आलेले तसेच लोकांचे देवस्थान असलेले वडील देवराम लक्ष्मण भोईर यांच्या राजकारणाचे 2 टप्पे अगदी जवळून पाहिले होते आणि त्यामुळेच त्यांची इच्छा नसूनही त्यांची पावलं जाणता अजाणता लोक मागणीमुळे त्याच दिशेने वळू लागली. 97च्या निवडणुकीमध्ये संजय उभा राहायचा प्रयत्न केला होता. मी त्याला सांगितलं, संजय म्हटलं मी आहे, तू कशाला उभा राहतो आणखी. परंतु आम्ही नानाला एक विश्वास दिला का आम्हाला त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणायचं आहे. ही सगळ्या मित्रांची जिद्द आहे. पण तिकीट मागितलं असताना काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी तिकीट नाकारलं आणि काँग्रेसवाले एकच तिकीट देत असल्यामुळे त्यावेळेस कृपाल सिंग यांनी सांगितलं की तुम्हाला एकच तिकीट मिळेल आणि दुसरा तिकीट त्या ठिकाणी रमेश वाडेकरला मिळेल. मग नानाला आम्ही सांगितलं आम्ही डोकाली वाडामध्ये ट्राय करणार आहोत, तिकडनं आम्ही इलेक्शन लढवायचा प्रयत्न करतो. आणि 1997ला त्या ठिकाणी जी निवडणूक लागली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही अपक्ष फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर माझी अडचण निर्माण झाली. मग सर्व मित्रमंडळांनी सांगितलं की आपण कुठेतरी आता फॉर्म भरायचा आणि लपून राहायचं, की आपल्याला माघार ज्या दिवशी घ्यायची त्या दिवशी आपण करताना कोणाला सापडायचं. मला काँग्रेसकडनं बोलण्या ऐकायला लागल्या. आम्ही नानाला सांगितलं का आम्ही त्याला कुठल्याही परिस्थितीत निवडून आणू. मग त्याच्यातनं जी मंडळी होती ज्याला उमेदवारी त्या ठिकाणी दिली तो नानांच्या ऑफिसमध्ये येऊन बसला होता आणि त्याच्यातनं नानाला सांगत होते की प्रेशर करत होते की त्याला मागे घ्यायला सांगा, मागे घ्यायला. तर नानांनी सांगितलं की तो मला सापडतच नाही. मग काय करायचं, मग प्रचाराला सुरुवात झाली. पहिलं जे सपोर्ट त्या ठिकाणी होतं शिवाजीनगर, रामवर्धीनगर, कैलासनगरचं सपोर्ट होतच. ढोकालीमध्ये आम्ही जे 0 त्या ठिकाणी होतो. अशा प्रकारचं जेव्हा संकट माझ्यावरती निर्माण झालं
मग मी हाताचा पंजा आहे तो नंतर त्याच्या प्रभागामध्ये गेलो का गुलाबाचा फुल लावायचो आणि माझ्या भागामध्ये आलं की हाताचा पंजा लावायचो. त्याच्यातनं आम्हाला ते बौद्धवाड्याने त्या ठिकाणी जो सपोर्ट त्या ठिकाणी दिला आणि सपोर्ट दिल्यानंतर मग ती निवडणूक आम्ही चुरशीशी त्या ठिकाणी झाली. तिथल्या लोकांनी काय करायचं, दोन्ही फुल्यावरती 2 स्टॅम्प मारायचे. नानाला राग येता कामी नाही आणि संजय दादा राग येता कामी नाही. म्हणून जो 1100 मतांनी संजय निवडून येणार होता 57 मतांनी त्या ठिकाणी निवडून आलो होतो. आणि त्याने जिद्द केल्यानंतर त्या ठिकाणी आज जर त्यावेळेला त्या जिद्दच्या मी सामोरे गेलो नसतो तर मला असं वाटतं की संजय आज व्यवसायाच्या दृष्टिकोनात दुसऱ्याकडे गेला असता आणि मला आज राजकारणामध्ये ती ताकद निर्माण झाली आहे, ती ताकद कमी झाली असती. की त्या माणसांना जर आपण त्यांची मनं जिंकली तर लोक त्या ठिकाणी आपल्याबरोबर राहू शकतील. अशा पद्धतीने आजपर्यंत जी नानांनी त्या ठिकाणी लोक मिळवलेले आहेत आणि जी इज्जत त्या ठिकाणी कमवलेली आहे तर त्या इज्जतीच्या माध्यमातून आजही आपण त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी चालतो. त्यांच्या वार्डाचा जर आपण विचार केला तर ठाणे शहरामध्ये असा विकास कुठल्या वार्डामध्ये झाला नसेल, असा विकास त्यांनी ह्या आपल्या वार्डामध्ये करून दाखवलेला आहे. ही जी त्यांची काम करण्याची तत्परता आहे हे त्यांच्याकडून खरोखर या ठाणे शहरामध्ये सर्व नगरसेवकांना शिकण्यासारखी गोष्ट आहे. उन्होंने आम आदमी के लिए, आम लोगों के बीच में जाके जो काम किया है वो किसी को कहने या सुनने की भी ज़रूरत नहीं है. लोग पहचानते हैं उनको और लोग जानते हैं. नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते, पण जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते. संजयजींसाठी निवडणूक जिंकणं हे महत्वाचं नव्हतं, परंतु जिंकून त्या विजयाला सार्थक करणं हे अतिमहत्वाचं होतं. संजयजींसाठी पुढचा काळ अग्निपरीक्षेसारखा होता, कारण त्यांना वडील देवराम भोईरांनी केलेल्या कामापेक्षा जास्त चांगलं काम करावं लागणार होतं. पण ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधी हरूच शकत नाही. संजयजींनी विरोधकांच्या घरासमोरच नारळ फोडून कामाचं बिगुल फुंकत विकासाची सुरुवात केली. हे समजलेल्या संजयजींनी स्वस्थ नागरिक स्वस्थ शहर या वाक्याला मंत्र बनवून आधी आरोग्य केंद्र उभारलं. तर ती सेवा देण्यासाठी ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आम्ही आमच्या संकल्प सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही चालू केलेली आहे. त्यावेळेस आम्ही बचत गट त्या संस्थेमध्ये जवळजवळ 2,000 ते 2,500 महिला त्या ठिकाणी डोकालेमत नव्हत्या. गृहिणी घरामध्येच होत्या. त्यांना असं सर्वांना बाहेर आम्ही काढून महिला मंडळ तयार केलं. त्याच्यानंतर त्यांनी एवढी बचत गटाची योजना आमच्यापर्यंत आणून दिली. प्रत्येकीनं म्हणजे कशी बचत करावी, स्वबळावर कसा कामधंदा करावा ह्याची योजना सर्व त्याने आम्हाला आखून दिली. आमच्या महिलांसाठी शिवण क्लासेस काढून दिले. आम्ही ब्रह्मांड इथेही त्या ठिकाणी चांगलं ज्येष्ठ नागरिक संघ त्या ठिकाणी तयार केलेला आहे. अशोकनगर इथेही त्या ठिकाणी आम्ही चांगलं ज्येष्ठ नागरिक संघ त्या ठिकाणी तयार झालेला आहे. लोढा पॅराडाईजमध्ये एक चांगलं ज्येष्ठ नागरिक संघ आहे. अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित यावं. आज आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनामध्ये जवळजवळ 650 ते 700 लोक त्या ठिकाणी सभासद आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आणि त्याला लागणारा सर्व खर्च आमचे दादाच करत असतात. विकासाचा पाठपुरावा घेत त्यावेळचे आयुक्त टी चंद्रशेखरजींच्या साह्याने रस्त्याचं रुंदीकरण केलं. कोलचेत ते कापूरबावडी रस्ता, जुना नाशिक हायवे जॉईंट देणारा वॉर्ड रस्ता, तर भरपूर विरोध असून दिघे साहेबांचा पाठिंबा घेत केलेला हायलँड रस्ता. संजयजींनी शहराच्या विकासाबरोबर लोकांच्या प्राथमिक गरजांवरही भर दिला. जे कॉन्क्रीट रस्ते आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत. पूर्वी कसं होतं की डांबरीकरणाचे जे रस्ते होते आणि ते डांबरीकरणाचे रस्ते पावसामध्ये जे खराब होतात आणि ते कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आहेत ते कापुरवाडी नाका ते नंदीबाबा ते एकविराम मंदिर आणि एकविराम मंदिरापासून ते वॉर्ड ऑफिसपर्यंत हा कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी रस्ते घेतले. त्याचे टेंडर प्रोसिजर झालेले आहेत. अधिकाऱ्यांना सोबत घेऊन घरोघरी पाणी पोचवलं, ते काव्यधारा आणि हायलँड इथे पाण्याच्या टाक्या बांधून. पाणी हे महत्वाचं असतं. हे पाणी हे जीवन आहे आणि हेच पाणी आम्हाला काही कारणाने मिळत नव्हतं. यासाठी आम्ही शेवटी संजय दादाकडेच आम्ही धाव घेतली आणि संजय दादाने अगदी स्वतः येऊन अधिकारी म्युन्सिपाल्टीचे बोलवले, कॉर्पोरेशनचे बोलवले, त्याच्याबरोबर काय आहे, कुठे काय पाणी मुरतं ते त्यांनी बघितलं आणि आमची पाण्याची व्यवस्था इतकी सुंदर करून दिली की आता चांगलं पाणी येतं. तर रात्री बेरात्री होणाऱ्या लूटमारीला थांबवण्याकरता लोकांच्या सुरक्षेसंदर्भात रस्त्यावर सोडियम वेपरच्या दिव्यांऐवजी LED लाईट्स लावले. गुरुवार गार्डन पर्यंत तिकडे जायचं तर तिकडे सुद्धा अंधारच होता. अंधार असल्या कारणाने जरा भीतीच वाटते ना, जरा एका बाजूला असल्या कारणाने. मग त्यांनी 8 दिवसातच आमची मागणी मान्य केली. लगेच त्यांनी देवळापासून तर आमच्या घरापर्यंत व्यवस्थित लाईटिंग केलं. स्वच्छ परिसराचा आढावा घेत संजयजींनी सुलभ शौचालय आणि गटारांचं निर्माण केलं. आमच्या काही समस्या होत्या
त्याच्यामुळे एक समस्या होती. आमच्या इथे जो मेन नाला आहे मागच्या साईडला ड्युटीच्या, त्या ड्युटीच्या म्युन्सिपाल्टीने काम केलेलं होतं. पण जो आम्हाला एक ब्रिज होता येण्या जाण्यासाठी मनोरमा नगरमध्ये शॉर्टकट होता, तो ब्रिज तो बांधून देत नव्हते. पण आम्ही नानांना सांगितलं, नानानंतर संजय मोहिते दोघांना सांगून आम्ही तो ब्रिज त्यांना सांगितलं, ते त्याने आम्हाला ताबडतोब तो ब्रिजचं काम करून दिलं. आमच्याकडे खूप म्हणजे प्रॉब्लेम झाला होता, एवढा घाण सांडपाण्याचा, ड्रेनेजचा वगैरे. तर श्रुती पार्क आणि सत्यवंदन दोन्ही जॉईंट होते, पण खरोखरच दादांनी तेव्हा पुढाकार घेऊन ते ड्रेनेजचं काम केलं आणि आज खरोखरच तिथे स्वच्छता आहे. इतकंच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरात पहिलं वहिलं म्युझिकल फाउंटन देत नंदी बाबा गार्डनला 4 चांद लावले. 100 झाडं लावली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ती झाडं 100 झाडं जगवलेली आहेत. संजयजींनी खेळाला महत्व देत बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, कॅरम, लॉन टेनिस एका ठिकाणी उपलब्ध करून शरदचंद्र पवार इंडोर स्टेडियमचा नजराणा लोकांना दिला. जे गावात राहणारी जी मुलं त्या ठिकाणी असतील त्यांना एकत्रित यावं आणि त्या ह्याच्यातनं फिटनेसच्या माध्यमातून त्यांना एक क्रिकेटच्या स्पर्धा त्या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. पण आम्ही एकत्रित येऊन आम्ही आमच्या सोसायटीसाठी असेल किंवा गावासाठी त्या ठिकाणी असेल ती ट्रॉफीज त्या ठिकाणी कशी मिळवता येईल त्या माध्यमातून सर्वच मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि ती स्पर्धा यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पडते. आम्हाला या भागात एक कृष्णा कमला पाटील या कलेच्या माध्यमातून आम्ही गेले 30 वर्षापासून या नृत्यस्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि संपूर्ण महाराष्ट्र लेवलवरनं आणि चांगल्या पद्धतीने त्याचं परीक्षण त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातनं एक व्यासपीठ त्या ठिकाणी मिळतो मुलांना आणि व्यासपीठ मिळून त्यांना कुठं आपण कलाकार त्या ठिकाणी किंवा TV च्या माध्यमातून पुढे जावं या माध्यमातून या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. खेळाचंच नव्हे तर कलेचंही महत्व समजणाऱ्या, कलेचा आदर करणाऱ्या संजयजींनी कलादालन बांधून घेतलं. एकतर ते सगळे कलासक्त आणि कलाप्रेमी आहेत. ज्यांना ज्ञानाची आवड आहे, ज्यांना ज्ञानाचं प्रेम आहे, त्यांना एक उत्तम वातावरण निर्माण करून देणं आणि त्यांना त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं यासाठी ते अहोरात्र झटत असतात. शिक्षण हाच विकासाचा पहिला टप्पा या वाक्याला आत्मसात केलेल्या संजयजींनी ढोकाळीत असलेल्या म्युन्सिपाल्टी शाळेत स्वतः लक्ष देऊन शाळेचा रिझल्ट उंचावला. त्या परिसरातल्या विद्यार्थ्यांकरता अभ्यासिका, वाचनालय, जिम उपलब्ध करून दिली. तर मुंबई युनिव्हर्सिटी कुठं आहे ती मुंबईला त्या ठिकाणी आहे. मग आपल्या भागातली मुलं त्या ठिकाणी जर ठाण्यातनं मुंबईला त्या ठिकाणी जातात तर आपण ठाण्यात त्या ठिकाणी उपकेंद्र का आणू नये. आजच्या परिस्थितीला त्या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. मुलांना हा खुला त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि जे व्याख्यान मला त्या ठिकाणी आम्ही जे भरवले जाते त्यांना त्या ह्याच्यातनं चांगले आम्ही वक्ते त्या ठिकाणी बोलवतो. आज जर आपण वक्ते त्या ठिकाणी बोलत असताना त्यांना व्याख्यानाच्या माध्यमातून ज्या गोष्टी त्या ठिकाणी संबोधित करता येतील किंवा सांगता येतील किंवा चांगल्या पद्धतीने जर आपल्याला मार्गदर्शन करणारी जी मंडळी आहेत आणि त्याच्यातनं चांगला रिस्पॉन्स येतो. कॉलेजला जाणारी जी मुलं आहेत किंवा वयोवृद्ध असतील किंवा बाकीची मंडळी त्या ठिकाणी असतील, ही मंडळी त्या ठिकाणी येऊन व्याख्यान ऐकून जातात आणि त्याचा फायदा पुरेपूर त्या ठिकाणी होतो. महानगरपालिकेच्या अमेनिटी प्लॉटमध्ये असणारे जे प्लॉट्स आहेत त्याच्यावरती आम्ही चांगला वॉर्ड ऑफिस त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. जर आता एक बघितलं आपण की वॉर्ड ऑफिसच्या इकडनं जी क्रॉसिंग करण्यासाठी जर गेलो वयोवृद्ध त्या ठिकाणी असतील तर त्यांना क्रॉसिंग करणं अडचणीचं त्या ठिकाणी होतो, म्हणून त्यांना फुटवेअर ब्रिज त्या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे. तसंच आरमॉलच्या इथनं जर आपण क्रॉसिंग करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो तर लॉकिमच्या इथं जर आपण त्या ठिकाणी क्रॉसिंग करायला गेलो तर बरेचसे ॲक्सिडेंट, बरेचसे परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यालाही आपण फुटवेअर ब्रिज त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर त्याच्यानं फुटवेअर ब्रिज तिथेही त्या ठिकाणी मंजूर आपण करून घेतलेला आहे. समस्त जनतेचा परिवहनाचा प्रश्न सोडवत ठाणे महानगरपालिकेच्या बसेस सुरू केल्या. आधी ढोकाळी, मनोरमा नगर, बाळकुंभ, नंतर एव्हरेस्ट श्रुती पार्क, कोलशेत, राम मारुती नगर ते ठाणे लोकमान्य नगर पर्यंत संजयजींनी नानांच्या लोकसेवेच्या कार्याला पुढे नेत एकावर एक यशस्वी कामे केल्यामुळे लोकांना हे बोलायला भाग पाडलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चंदनापेक्षा वंदन हे जास्त शीतल असतं. योगी होण्यापेक्षा कुणाला उपयोगी होणं हे जास्त महत्वाचं असतं आणि एखाद्या व्यक्तीचा प्रभाव असण्यापेक्षा स्वतःचा स्वभाव चांगला असणं हे तर सर्वात महत्वाचं असतं. चांगलं स्विमिंग पूल एक जर आपण बघितलं की ठाणे महानगरपालिकेचे जेवढेच त्या ठिकाणी स्विमिंग पूल आहेत, मग जर असेल तर एक कलवा आहे,
ठाणा आहे, मग रयेच्याचं त्या ठिकाणी आहे, मग घोडबंदरसाठी त्या ठिकाणी कुठं स्विमिंग पूल त्या ठिकाणी नव्हतं, तर तो स्विमिंग पूल आम्ही रुनवाल गार्डन सिटी इथं जो तयार त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचं काम चालू झालेलं आहे. आजच्या काळाची जी गरज आहे की मुलांना नोकरी धंदा त्या ठिकाणी नाही आहे. ह्या मुलांना जे ग्रॅज्युएशनच्या हिशोबाने जर बघितलं तर त्यांना कंपन्या त्या ठिकाणी असतील, इंडस्ट्रीज त्या ठिकाणी असतील किंवा बँका त्या ठिकाणी असतील, परमानंट नोकरी कशी त्या ठिकाणी मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आम्ही आमच्या भागात चांगले हॉस्पिटल यावं अशी मी आयुक्तांनाही मागणी केली होती आणि आयुक्तांनी मान्य केलेली आहे की जेणेकरून गोरगरिबांना त्याचा फायदा होऊ शकेल. कापूरवाडी ते कोलशेत रस्ता हा मॉडेल रस्ता त्या ठिकाणी आपण तयार करत आहोत. फेरीवाले त्या ठिकाणी नसणार आहेत, सायकल ट्रॅक त्या ठिकाणी असेल, लोकांना मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक करण्यासाठी जे फुटपाथ त्या ठिकाणी आहेत, म्हणजे आतमधले डिवायडरमध्ये झाडं कशी असली पाहिजेत, बसण्यासाठी कुठेतरी बेंचेस त्या ठिकाणी असले पाहिजेत, CC कॅमेरेही त्या ठिकाणी आहेत. त्या रस्त्यावरती कुठल्याच पद्धतीचं कुठलीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं हे मॉडेल रस्ता आहे आणि कॉन्क्रीट रस्ता त्या ठिकाणी. मोनो मेट्रोचा जो त्या ठिकाणी प्रकल्प जे आहेत केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचे, कापूरवाडी नाक्यावरती जो स्टेशन त्या ठिकाणी दिलेला आहे, अंडरग्राऊंड जो स्टेशन आहे आणि त्या स्टेशनमधनं आपल्याला कापूरवाडीवरनं जी लोकांना मुंबईला जाण्यासाठी चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी होईल आणि मेट्रो लवकरात लवकर त्या ठिकाणी आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी येणार आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन आणि ठाणे महानगरपालिका ह्या तिघांच्या संयुक्ताने आपण ही जलवाहतूक सेवा ही चालू त्या ठिकाणी करणार आहात आणि ती जलवाहतूकचा फायदा चांगल्या पद्धतीने लोकांना होऊ शकेल. जर आज मुंबईला जाणारी जी मंडळी, जर आपण माझगाव डॉकला त्या ठिकाणी जायचं आहे तर त्या डॉकवरनं मग पुढे आपल्याला जाण्यासाठी या जलवाहतूक सेवेचा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे. तर आज जर परिस्थिती आपण बघितली की थीम पार्क बघण्यासाठी कुठंच या ठाणे शहरामध्ये नाही आणि भविष्यात हा थीम पार्क आम्ही लवकरच त्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आम्ही आणणार आहोत. एक आमचं आम्ही आमच्या भागाचं सौभाग्य त्या ठिकाणी समजतो की आमच्या भागामध्ये एक चांगलं एस्कॉनचं टेम्पल त्या ठिकाणी निकोलस पिरामिल कंपनीच्या आतमध्ये 2 एकरमध्ये हा एस्कॉनचा टेम्पल त्या ठिकाणी होत आहे. आज जर बघितलं आपण की ठाणा असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामधनं येणारी जी मंडळी आहेत, तर आपण लोक एक विचार करतात की मी सेफ त्या ठिकाणी कुठं राहू शकतो किंवा माझी मुलं बाळं त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने सेफ राहू शकतात. अशा पद्धतीने जर सेफ्टी जर बघण्यासाठी जर गेली तर आम्ही आमच्या भागात आम्ही ज्या पद्धतीची सेफ्टी त्या ठिकाणी ठेवलेली आहे, लोकांनी बिंदासपणे त्या ठिकाणी या भागामध्ये राहण्यासाठी जी आलेली मंडळी आहेत आणि येणारी जी फ्युचरमध्ये जी मंडळी आहेत त्यांनी बिंदासपणे यावं. ठाण्यामध्ये जर खरोखर कुठे जायचं असेल तर आम्ही आमच्या मित्रांना सांगतो बाहेरच्या की तुम्ही या आणि संजय भोईरच्या वार्डामध्ये पहा, विकास काय असतो ते तुम्हाला पाहायला मिळेल. राजाराम कन्स्ट्रक्शन बिल्डर्सशी आणि आमच्या सोसायटीचे डिस्प्यूट होता, त्यामुळे आमची सोसायटी कन्व्हिन्स होत नव्हती. ती विदाउट टीम कन्व्हिन्स आमची सोसायटी बिल्डरच्या सहकार्याने झाली. हे फार मोठं काम केवळ संजय दादांच्यामुळं पूर्ण झालं. कंपाऊंडवाले ती पडली आणि त्यावेळेला त्या ठिकाणी इथे आमदार बरेच होते, नगरसेविका सगळे होते, परंतु त्यावेळेला धावून आले ते दादा. எந்த விசேஷமாக இருக்கட்டும், பில்டிங்கில், சொசைட்டியில், ஃபெடரேஷனுக்காக எல்லா காம்ப்ளெக்ஸில் எந்த விசேஷத்துக்கும் எல்லா நல்ல காரியத்துக்கு அண்ட் நாட் ஓன்லி நல்ல காரியம், ஏதாவது பிரச்சனை இருந்தால் அதுக்கும் எல்லாரும் வந்து நல்ல காரியத்துக்கு டெஃபினட்டாக எல்லாரும் வருவாங்க. ஆனால் பிரச்சனைக்கு வந்து யாரும் முன் வர மாட்டாங்க. ஆனால் அந்த விஷயம் பார்த்தா தாதா, உஷா தாய், நானா எல்லாருமே எல்லா விதமான பிரச்சனைகளுக்கும் எங்களுக்கு சால்வ் பண்ணிட்டு இருக்காங்க. I would say that the roads, water supply, electric supply, security, everything is fantastic. I would say that we all are very much happy under his leadership. अशा रीतीच्या व्याख्यानमाला आयोजित करण्याचं ते प्रायोजक पुढाकार घेत आहात. संजय भोईर जे महापालिका आणि महापालिकेचे महानगरसेवक यांच्याबद्दल समाजात जे उलटसलट बोललं जातं त्याला तुम्ही तुमच्या वागणुकीमुळे फाटा द्याल याची मला खात्री आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यांचा जो परिसर आहे किंवा त्यांचा जो वॉर्ड आहे त्याचा न विचार करता आज त्यांनी मला पूर्णतः वाटते की त्यांनी आज आमदारकीकडे त्यांचं लक्ष केंद्रित करावं आणि आमचं पूर्णतः त्यांना सपोर्ट आहे की त्यांनी आमदार बनावं. मी आणि आमचे जेवढे मित्र आहेत, संजय भोईर यांचे सर्व जे मित्र, आम्ही हेच आमची इच्छा आहे की संजय भोईर यांनी येणाऱ्या आमदारकीसाठी उभं राहावं आणि आमच्या सर्व मित्रांतर्फे त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. गरिबीतून वर आलेले, गरिबीची जाण असलेले आणि गरिबांसाठी झटणाऱ्या संजयजींनी लोकसेवेला हाती घेतल्यानंतर अनेक समस्या येऊनही चेहऱ्यावर हसू ठेवून एकामागून एक यशस्वीपणे कामे पार पाडली. त्यांचं हेच कर्तृत्व आज लोकांचा त्यांच्या प्रती असलेल्या प्रेमाच्या स्वरूपात, विश्वासाच्या स्वरूपात जनतेत दिसून येतो.
लोकांच्या याच प्रेमापोटी आणि विश्वासापोटी संजयजी निरंतर लोकांसाठी लोकांच्या भविष्याच्या योजना घडवत असतात. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. ह्याच विचाराला आत्मसात केलेले संजयजी आजही प्रगतीपथावर चालत आहेत. ते फक्त लोककार्य करता. इतकंच नव्हे तर लोकसेवेकरता माजीवाडा, मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष, लोकशाही आघाडी गटनेते आणि विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पार पाडणारे आणि ISO सर्टिफिकेट मिळवलेले पहिले नगरसेवक संजयजी 365 दिवस 12 महिने 24 तास लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहेत.